नमस्कार, मी रमाकांत हातगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष न्यूज पोचवत असतं. तर आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या तेर या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण पाठीमागं पाहताय सध्या हे संत गोरोबा काकाचं मंदिर आहे आणि या मंदिरापाशी हे माणसं आपण बसलेले पाहताय. हे माणसं बसलेले आहेत कारण काल या ठिकाणी गोरोबा काकाच्या मंदिराच्या शेजारी जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यामध्ये एक युवक पोहत असताना बुडालेला आहे आणि त्याचा शोध घ्यायला काल दुपारी 2:30 वाजल्यापासून आपत्ती व्यवस्थापनाची टीम त्यांचा शोध घेत आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते शोध घेतला पण ती काय बॉडी सापडली नाही. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते शोध घेत आहेत आणि आपण ते दाखवत आहोत. तर आज शोध घेत असताना या शोध मोहिमेमध्ये ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस साहेब आहेत. या ठिकाणी आपण पाहताय हे पोलीस कर्मचारी आहेत आणि बोटमध्ये प्रेसचे सुद्धा मीडियाचे टुडे समाचारचे अल्ताफ मुलानी बोटमध्ये बसून शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरे अजून हे दोन पत्रकार त्या बोट मध्ये बसून कॅमेरामॅन बोट दाखवा. त्या बोट मध्ये इर्शाद मुलानी आणि अल्ताफ मुलानी हे पत्रकार सुद्धा शोध मोहिमेमध्ये उतरलेले आहेत आणि आज तहसीलदार मॅडम त्यांनी पाहणी केली आणि पाणी जास्त होतं. तहसीलदार मॅडम आल्यानंतर ते पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाणी बरचसं कमी केलंय तर आता लवकरच शोध लागेल. काल दुपारी 2:30 वाजल्यापासून शोध मोहीम चालू होती पण ती बॉडी काय सापडली नाही. तर आता पाणी कमी झाल्यामुळं लवकरच बॉडीचा शोध लागेल असा अंदाज आहे. आणि स्वतः पोलीस कर्मचारी आणि मीडियाची टीम अल्ताफ मुलानी आणि इर्शाद मुलानी त्या बोटमध्ये सध्या बोट कॅमेरामॅन बोट दाखवा. बोटमध्ये इर्शाद मुलानी आणि अल्ताफ मुलानी हे स्वतः दोघं जण आहेत आणि अलीकडे जे पाहताय हे पोलीस कर्मचारी आहेत. ते स्वतः या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं काल दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत प्रयत्न केला आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून ते शोध घेत आहेत पण त्यांचा शोध लागलेला नाही. आणि आज पोलीस कर्मचारी आणि आमचे मीडियाचे प्रतिनिधी शोध मोहिमेमध्ये उतरलेले आहेत. तर बघूया किती वेळामध्ये. तर आपण पाहताय या पाणी होतं सकाळी आणि ज्यावेळेस तहसीलदार मॅडम आल्या त्यांनी पाणी सोडायचा निर्णय घेतला. पाणी कमी केलं तर या जवळपास 4-4.5 फूट पाणी कमी झालेलं आहे आणि पाणी कमी झाल्यामुळं लवकरच ते बॉडी जी आहे ते सापडेल अशी अपेक्षा आहे. आणि इकडे पाहता आपण बंधाऱ्यावर थोडे गावकरी गावातली लोक बघणारे लोकांची कालपासून ऊन असलं. आता दुपारचे 3:30-4 वाजायला लागलेत. प्रचंड ऊन आहे. त्या उन्हात लोक थांबलेले आहेत. या ठिकाणी पाहतोय जो मुलगा आहे बुडालेला त्याचे नातेवाईक आहेत किंवा काही भावकीतले असतील जवळचे तिथं काल दुपारपासून चक्क इथं बसलेले आहेत. त्यांना अन्न नाही, पाणी नाही आणि कारण घरातला एखादा व्यक्ती गेल्यावर दुःख काय असतंय यांच्याकडे बघून आपल्याला समजतंय. तर ते अन्न पाण्याविना इथं कालपासून बसून आहेत आणि आतापर्यंत शोध लागलेला नाही. शोध मोहीम चालू आहे. पाहूया आता पोलीस कर्मचारी आणि मीडियाचे प्रतिनिधी शोध मोहिमेत उतरलेत. पाहूया किती वेळात शोध लागतंय.